आज आपण बनवूया मुंगण्याच्या शेंगाच्या पानाची भाजी। ड्रमस्टिक जे झाड असते त्याला जे कोरडे कोरडे पान असते त्या पानाची भाजी कशी बनवायची चला तर बघूया। याकरता मी मुंगण्याच्या शेंगाचे कोरडे कोरडे पानं तोडून आणले आहे। आता या पानातले देठ आपल्याला वेगळे काढायचे आहे। हे बघू शकता अशा प्रकारे देठ आपल्याला यात टाकायचे नाही, भाजी छान होत नाही। हे बघू शकता अशा प्रकारे देठ आपण वेगळे काढून घेतले आहे। आता ही भाजी आपल्याला स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर 2 उकड्या काढून घ्यायची आहे। भाजी टाकल्यानंतर 2 उकळे आल्यावर आपल्याला यातले पाणी काढून पिळून घ्यायचे आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायचे आहे। जिरे मोहरीचा यामध्ये तडका लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चॉप केलेले कांदे, लाल मिरची, हिरवी मिरची, लसणाच्या कळ्या हे संपूर्ण साहित्य टाकून गोल्डन ब्राउन होतपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे। तसेच यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे। हे बघू शकता आपले कांदे आता हलकेसे कलर चेंज झाला आहे। आता यामध्ये आपण ही ड्रमस्टिकची पानाची भाजी यामध्ये टाकून घेणार आहोत। 2-3 मिनिटं शिजवली की आपली भाजी तयार। शिजायला अजिबात वेळ लागत नाही, कारण हे पानं खूप कोवळे असतात व पटकन शिजून जातात। खायला पण खूप चविष्ट असते व पोषक पण असतात। तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारच्या मुंगण्याच्या शेंगाच्या कोवळ्या पाण्याची भाजी।